श्री स्वामी समर्थ. यंदा 19 एप्रिल 2026ला आलेली आहे अक्षय तृतीया. अक्षय म्हणजे कधीही क्षय न पावणारी, कधीही न संपणारी. आणि म्हणूनच या अक्षय तृतीयाचा तिथीचं महत्त्वसुद्धा कधीही न संपणारच आहे. कारण अक्षय तृतीयाचा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक आहे. त्यामुळे जर तुम्हाला नवीन घर, वाहन किंवा कुठलीही नवीन खरेदी वस्तू करायची असेल तर यासाठी 19 एप्रिल अर्थात अक्षय तृतीया अत्यंत उत्तम दिवस आहे. तुम्हाला नवीन काम सुरू करायचं आहे, त्याचबरोबर काही नवीन गोष्टीचा शुभारंभ करायचा आहे, त्यासाठी तुम्ही अक्षय तृतीयेचा दिवस निवडू शकता, जी यंदा आलेली आहे 19 एप्रिलला. 3.5 मुहूर्तापैकी एक असल्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला कुठलाही शुभमुहूर्त बघण्याची गरज नसते. या दिवशी तुम्ही लग्न, साखरपुडा, मुंज किंवा इतर कुठलीही धार्मिक शुभ कार्य करू शकता. त्यासाठी तुम्हाला काहीही बघण्याची गरज नाही. पण तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला जर अक्षय तृतीयेचा खरा लाभ घ्यायचा असेल, या तिथीचा लाभ घ्यायचा असेल ना, तर तुम्ही या दिवशी जप, होम, दान या गोष्टी जर केल्या तर त्याचं पुण्य अक्षय असतं, म्हणजेच कधीही न संपणारं पुण्य असतं. त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी परशुराम जयंतीसुद्धा असते, बसवेश्वर जयंती असते, हयग्रीव जयंतीसुद्धा असते, नरनारायण जयंती असते. इतकंच नाही तर अन्नपूर्णा जयंतीसुद्धा असते. आणि म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी गॅसच्या शेगडीची पूजा केली जाते. सकाळी उठल्याबरोबर गॅस लावण्याआधी गॅस स्वच्छ करून पुसून हळदी कुंकू फुलं वाहून गॅसच्या शेगडीची पूजा करावी, कारण ती अन्नपूर्णेचीच पूजा केल्यासारखं असतं. अन्नपूर्णेची पूजा या दिवशी आवर्जून केली जाते. तुमच्या देवामध्ये छोटी अन्नपूर्णा असेल तर त्या अन्नपूर्णेची पूजा, तिला संपूर्ण सागर संगीत नैवेद्य या दिवशी आवर्जून दाखवावा. या दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी सुद्धा काही उपाय केले जातात, ते बघूच आपण पुढे. पण भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की अक्षय तृतीया ही जी तिथी आहे, या तिथीला करण्यात आलेलं दान, हवन तसेच देव आणि पितर यांच्या प्रती केलेलं जे कार्य आहे ते कधीही व्यर्थ जात नाही. ते अविनाशी असतं, कधीही संपत नाही. म्हणून पितरांसाठी सुद्धा दानधर्म अक्षय तृतीयेच्या दिवशी केला जातो. अक्षय तृतीयेला काय दान करायचं, तर उन्हाचे दिवस आहेत, त्यामुळे या दिवशी तुम्ही पाण्याचा घडा दान करू शकता. उन्हासाठी छत्री किंवा चप्पल, बुटाची जोडे ते दान करू शकता. अक्षय तृतीयेला आयुर्वेदातील औषधं, वनस्पतीची लागवड या शुभ मुहूर्तावर केल्याने त्यांची वृद्धी होते. यावरून तुम्हाला या तिथीचा महत्त्व लक्षात आलं असेल. आणि या तिथीचं महत्त्व फक्त हिंदू धर्मातच आहे का, असं काही नाही. जैन धर्मामध्ये सुद्धा या दिवशी व्रत करण्याला महत्त्व आहे. ऋषभदेव यांनी पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी 1 वर्षाच्या काळात अन्न पाणी ग्रहण केलं नव्हतं आणि व्रत समाप्तीनंतर त्यांनी हस्तिनापूरच्या श्रेयस नामक राजाकडे उसाच्या रसाचं प्राशन केलं. त्यानंतर त्या राजाच्या राज्यात अन्नधान्याचा कधीही क्षय पडला नाही. त्यामुळेच अक्षय तृतीयेस इक्षु तृतीया असेही म्हणतात. अक्षय तृतीयेला ऋतुयुग संपून त्रेतायुग सुरू झाला असंही म्हणतात, असं मानलं जातं. त्यामुळे या दिवशी ऋषी संस्कृतीचं पालक पोषण बलरामाची सुद्धा पूजा केली जाते. या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभकार्याचं फळ अक्षय असतं, म्हणजेच कधीही न संपणारं असतं. 3.5 मुहूर्तापैकी एक असल्यामुळे नवीन घरात प्रवेश करणं, नवीन वस्तू तसेच वास्तू घेणं, मोठे आर्थिक व्यवहार करणं हे तर कामं शुभ असतातच. या दिवशी महर्षी वेदव्यासांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला सुरुवात केली असंही मानलं जातं. म्हणजे विचार करा, महाभारताचा ग्रंथ आजही लोकांमध्ये किती लोकप्रिय आहे. महाभारत आपल्याला आज दिशा दाखवतो. म्हणजे महाभारताची कीर्ती ही कधीही न संपणारी आहे. आणि महाभारताचे लेखन जे केले व्यासांनी ते अक्षय तृतीयेला सुरू केलं. यावरूनच आपल्या लक्षात येईल की अक्षय तृतीयेला सुरू केलेलं काम हे किती लांबपर्यंत टिकतं. अक्षय तृतीयेच्या दिवशी जी उपासना करायला सांगितली जाते त्यामध्ये अजून एका गोष्टीचा समावेश आहे, आणि तो म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायाचे पठण करा किंवा श्रवण करावं. आणखीन एक घटना ज्याचा महाभारतात उल्लेख आहे. महाभारतानुसारच याच दिवशी भगवान श्रीकृष्णांनी
पांडवांना त्यांच्या वनवासात अक्षय पात्र दिलं होतं. हे अक्षय पात्र म्हणजे ते कधीही रिकामं होत नसायचं, कायम अन्नाने भरलेलं असायचं, ज्यातून पांडवांना अन्न मिळत असे. अनेक पौराणिक कथांचा संदर्भ या अक्षय तृतीयेच्या तिथीचं महत्त्व समजून सांगताना देता येईल. एकंदरीत तुमच्या लक्षात आलं असेल की ही तिथी खूप महत्त्वाची आहे. या तिथीला पूजा अर्चना दानधर्म नक्की करावा, पण त्याचबरोबर काही दिवससुद्धा काही नियम पाळावे. अक्षय तृतीयेच्या दिवशी चुकूनही खोटं बोलू नये. अक्षय तृतीयेच्या दिवशी घरात वादविवाद भांडणं कटकटी अजिबात करू नये, त्यामुळे आर्थिक नुकसान होतं, माता लक्ष्मी नाराज होते. त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवढा वेळ आपल्याला ईश्वरी उपासनेत घालवता येईल तो ईश्वरी उपासनेमध्ये घालवावा आणि आपल्या खिशाला परवडेल त्याप्रमाणे दानधर्म करावा. ही थोडक्यात अक्षय तृतीया संदर्भातील माहिती होती. अजून अक्षय तृतीया संदर्भातील इतरही व्हिडिओ येणार आहेत, हे देखील नक्की पहा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.